नमस्कार मित्रांनो, डी एस ऑटो ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी इथं बघू शकता आपला मोठा ग्रुप आहे सायकल यात्राचा. आता इथून निघतो आहे. हा आपला टेम्पो आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं सगळं सामान आलं आहे. आता इथून आपण पाया पडायला निघलो आहे मंदिरामध्ये पाया पडलो आहे. आता एक एक करून आता सगळे पाया पडतात आहे. त्याच्यानंतर पण इथून फटाफट एक करून सायकल घेऊन दुसऱ्या मंदिरामध्ये जाणार आहे पाया पडायला. तर बघू शकता तुम्ही सगळेजण एक करून सायकल घेऊन जातात आहे. आणि आता दुसऱ्या मंदिरामध्ये पोचलो आहे. इथे गरबा चालू आहे 5-10 मिनटं गरबा केणार आहे आणि मग इथून आपण निघणार डायरेक्ट हायवेवरती. मित्रांनो, आता इथे टी ब्रेक आहे, अंधेरीचं ब्रिज आहे आणि इथून आपण राईट गेला हे डायरेक्ट हायवे टच होतात. तर फटाफट हायवे आता पकडूया. बघू शकता हायवेवरती पोचलो आहे. मंडळी, आपलं डी एस ऑटो ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपली सायकल जी आहे मित्राची खराब झाली आहे. तर पुढं एक मित्र आहे, आपली सायकल मित्र चालवतो आता सध्या. बघू शकता आपली सायकल आता मित्र चालवत आहे. मित्राची सायकल आपण चालवत आहे मंडळी. हे गुजरातचा हायवे आहे, एक्सप्रेस वे. आता असंच आपल्याला 40 किलोमीटर कापायचं आहे. समजा आपल्याकडे टेम्पो पण आहे आणि 4-5 बाईक पण आहे. ते आपल्याला प्रोव्हाइड करतात आहे. पाणी बॉटल जे पण आपल्याला पाहिजे ते सगळं आपल्याला प्रोव्हाइड करतो आहे. तर मंडळी असं लई मजा येते आता सायकल चालवायला. असेच आपल्याला 500 किलोमीटर कापायचे. अजून 4 दिवस जाणार आपल्याला. असे चालत राहायचे दिवसाचे 100 किलोमीटर. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता हे सगळं आपल्याला हायवे चढायचंच आहे ब्रिज. आता नाश्ता करायला थांबलो आहे. इथे मेंदूवडा आणि इडली डोसा सांबार आहे नाश्ता करायला. तर सगळे रोडवरती बसले थांबले ना, एक करून नाश्ता करणार. जिगर मित्र आपलं मस्त करी करतोय मित्राची. आणि मग इथून नाश्ता करून आपण पुढं जाणार आहोत. तर थोडी मस्ती चालू आहे इथं, मजा येते. मस्ती करत करत आपण एन्जॉय करतो ट्रिपचा. सगळे आता नाश्त्याला बसले आहेत. मी मग तुम्हाला पुढे दाखवतो. माझे सगळे फ्रेंड आहे. कुणाला आहे, काना आहे, जेवण आहे. आम्ही लोक आता थांबलो आहेत हायवे बाजूला. बघू शकता ते साईडला आम्ही लोक थांबलो आहेत. 5-10 मिनटं थांबणार आहेत, आराम करणार आहेत. आता नंतर मग निघणार आहे आपण इथून. अजून लई मोठा रस्ता आहे, आपल्याला 40-50 किलोमीटर कापायचे. मग तिकडे आपला एक स्पॉट आहे, तिकडे रात्री थांबणार आहे. नमस्कार मित्रांनो, आता रात्री आपण इथे थांबणार आहोत, जेवण करणार आहोत आणि इथेच झोपणार आहोत. तर हे सगळं आता गरबा करायला चालू करतात आहे इथं. तर एन्जॉय करा. हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.